नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी बुद्धिमत्ता या विषयातील पान नंबर 270 वरील 3.3 इंग्रजी वर्णमाला या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 270 काढायचा आहे. काढले सर्वांनी पान नंबर 270. तर 3.3 इंग्रजी वर्णमाला. बघा, इंग्रजी वर्णमाला सर्वांना माहिती आहे. मग या प्रश्न प्रकारात अक्षरमालेतील अक्षरे आणि त्यांचे क्रमांक यावर आधारित प्रश्न विचारले जातात. मग अक्षरपट्टीचा उपयोग करून आपल्याला अक्षराचे क्रमांक लक्षात घेऊन हे प्रश्न सोडवता येतात. यात अक्षरांचे गट दिलेले असते. त्या गटामध्ये विशिष्ट प्रकारचं साम्य असतं. आता आपल्याला त्या गटातून काय असतं, वेगळाच एक गट, विसंगत गट असतो, तो ओळखावा लागतो. मग 3 गटामध्ये सारखेपणा असतो, एक गट वेगळा असतो, तो गट आपल्याला ओळखणं सोपं जातं. तर त्यासाठी आपल्याला इंग्रजी अक्षरमालेचा देखील वापर करून व्यवस्थितरित्या आणि क्रमांक लक्षात ठेवून हा प्रश्न प्रकार सोडवायचा असतो. तर पहा, आपण स्वाध्याय सुरूया. पान नंबर 271 वर पहिला आहे पहा, CF, SV, SP आणि ऑप्शन आहे KM. मग आता काय असतं, खालील प्रश्नातील अक्षरांच्या गटासारखेपणा आहे, परंतु एका गटातील अक्षरे उरलेल्या 3 गटातील अक्षरापेक्षा वेगळी आहेत, त्या गटाचा पर्याय क्रमांक छायांकित करा. मग आता पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, CF, SV, SP आणि KM. मग काय आहे बरं, सी मध्ये कोणतं अक्षर येतं पहा तुम्ही. कोणतं अक्षर येतं बघा, CEF, STU पाहिजे. तर इथे काय आलेलं आहे, ABCD, 2 अक्षर सोडलेले आहेत, ABCD. मग ई पण सोडलेला आहे, कळले, ABCDE. मग यस, PQRSTU, 2 अक्षर सोडलेले आहेत, PQRSTUV. इथे SP मध्ये किती अक्षर सोडलेत बघा बरं. हा, आणि चौथा ऑप्शन KLM. आणि इथे बघा, PQRSTUV काहीच लावू लागत नाही. मग वेगळा कुठला आहे, तर पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे, FHKQSVWYBMOQ. मग इथे पहा काय आहे, कुठेतरी काहीतरी क्रमांक लक्षात ठेवायचा किंवा काहीतरी मध्ये अक्षर सोडून किती केलेले आहेत बघा. आपण इथे अक्षर सोडून बघा, ABCDFGHIJ, एक अक्षर सोडलेले आहे, पुढच्या वेळेस 2 सोडलेले आहे. QRSTU, इथे 2 सोडले. डब्ल्यू मध्ये, डब्ल्यू नंतर XYZA, पण हे क्रमांक येत नाहीये. पुन्हा पाहूयात आपण तसे. ZYZ आणि A सोडलेला आहे. M नंतर N नंतर OP आणि Q. बघा, मग कोणता पर्याय क्रमांक येणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला एक अक्षर सोडलेलं आहे, नंतर 2 अक्षर क्रमाने येण्याने सोडलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा आहे, EV, GT, IR आणि QJ. आता ई चा नंबर किती आहे बघा, सुरुवातीला ई चा नंबर 5, व्ही चा नंबर शेवटून सुद्धा 5. नंतर पुन्हा जी चा नंबर किती आहे, 7. आणि टी चा किती नंबर आहे, अक्षरमालात बघायचा आहे, किती आहे, 7. आय चा 9 आणि आर चा किती आहे, आयचा देखील शेवटी 3, 6, 7, 8, 9 आहे. आणि शेवटी क्यू आणि जे, क्यूचा नंबर आहे 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 9 1 10. बघा, प्रत्येक आपण ठिकाणी लक्षात देऊया. इथे बघा, सुरुवातीतून 5, व्ही चा शेवटून 5, जी चा सुरुवातील 7, शेवटून टी चा 7, आय चा 9, शेवटून आर चा देखील 9 येतो, आणि क्यू चा आहे 10 आणि जे चा सुद्धा आहे शेवटून 10. मग आता तुम्ही म्हणता सगळीकडे सेम सेम आवतात, पण दोघांमध्ये डिफरन्स बघा ना. 5 5 च्या नंतर 2 2 चा डिफरन्स आहे, 5 आणि 2 7, आणि इथे कशाचा आहे, 1 चा डिफरन्स आहे. म्हणून गटात न जुळणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. समजले सर्वांना. आता पुढे पाहूया आपण, FGH TXW TXV.
ह्यामध्ये काय येते पहा बरं. बघा FGH क्रमाने येणार आहे. ABCD FGH, PQR, QR सोडलाय, S सोडलाय, T नंतर काय झालेलं आहे, RSTUV. मग तो कोणता आपल्याला जोडत नाहीये, तर पर्याय क्रमांक 3 TXW. नंतर पुढचा प्रश्न आहे 5वा, EWC, AYC, BXT, DVF. मग आता काय दिलेलं आहे, तुम्ही क्रमाने जी अक्षरमाला आहे ते बघा कसं दिलेलं आहे. EWC, EWC बघा येताना त्यांचा EWC चा कसा जोड होतो माहिती का, आपण क्रमाने जर घेतला तर कसं होतो, EW खाली येतो आणि C असा येतो. नंतर AYC चा कसा येतो, असा येतो, A खाली Y आणि मग C. नंतर BXD चा कसा येतो, BXD. क्रमाने आपण जर समजा अक्षर कसे लावले तर कळतात. DVF म्हणजे आपण कसे क्रमाने लावले तुम्हाला कळलं पाहिजे. ABCD ह्या पद्धतीने आपण किती पर्यंत काढले, LM परत मग उलट याने आलो आपण NOP असं Z पर्यंत. तर मग अशा पद्धतीने अक्षराचा क्रमांक कुठे चुकतोय पहा तुम्ही. अगोदर काय येतं, EWC. प्रत्येक ठिकाणी काय होतंय, तर अगोदर इथे येतो, मग इथे W आणि मग इथे C. असं प्रत्येक ठिकाणी काय होतं, इथे A सुरुवातीला A येतो, Y आणि मग C. तर इथे काय होतं, उलट क्रमाने येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा गटात बसणारा शब्द आहे. ओके, समजले सर्वांना. आता ह्या पद्धतीने तुम्ही बाकीचे राहिलेले 5 प्रश्न सोड. ओके, त्यानंतर आपण पाहूयात 3.4 आकृत्या. आता यामध्ये काय दिलेलं असतं, 4 आकृत्या दिलेल्या असतात. 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य आढळतं आणि त्यांचा एक गट तयार होतो. या गटामध्ये एक विसंगत आकृती असते, म्हणजे वेगळी आकृती असते, ती आपल्याला ओळखायची असते. नमुना प्रश्न दिलेला आहे, तो तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन पहा. आपण स्वाध्याय सोडूया. पान नंबर 271 वर पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे बघा. क्रमाक्रमाने फिरताना आपल्याला दिसत आहे. ही आकृती कुठे गेलेली आहे, इथे गेलेली आहे. हा, तर सुरुवातीला परत काय झालेलं आहे, नंतर ह्या दोघींचा क्रम बदललेला आहे. ही खाली आली तर ही तिकडे गेली, मग गोल वर होता तर खाली आला. मग ह्या इथे पण काय झालेलं आहे, मग ह्या आकृतीच्या अपोजिटला कुठे, इथे पाहिजे होता, तर आहे का अपोजिटला, इथे नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न दुसरा आहे, चौकोनात गोल, गोलात चौकोन. पुढे आहे गोलात चौकोन, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 आकृत्या आलेल्या आहेत बघा. 2 गोल 1 चौकोन, इथे बघा 2 गोल 1 चौकोन, इथे 2 चौकोन 1 गोल, इथे 2 चौकोन 1 गोल. मग सगळ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, 2 चौकोन आणि 1 गोल आलेला आहे. तर एकच आकृती अशी आहे की ज्या ठिकाणी 2 गोल आलेले आहेत आणि 1 चौकोन आहे. दिसते सर्वांना बघा, इथे 2 चौकोन 1 गोल, इथे 2 गोल आणि 1 चौकोन आहे म्हणून ही वेगळी आहे. इथे 2 चौकोन 1 गोल, इथे 2 चौकोन 1 गोल, म्हणून वेगळी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 2. आता बघा इथे षटकोन दिलेला आहे. षटकोनामध्ये किती रेषा दिलेल्या आहेत, 1 2 3 4. मग इथे पंचकोन, तिथे एकच रेष दिलेली आहे. इथे आज जास्त रेषा दिलेल्या आहे, इथे जास्त रेषा दिलेल्या आहेत, म्हणून कुठले आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा आहे बघा, एकामेकांच्या अपोजिट साइडला आहे. ही आकृती अपोजिटला आहे, ही आकृती अपोजिटला आहे, ही आकृती अपोजिटला आहे, ही आकृती अपोजिटला आहे. इथे देखील स्माइलीचं चिन्ह दोघं अपोजिटला समोरासमोर आहे, पण इथे असं आहे की जे समोरासमोर नाही, म्हणून आकृती क्रमांक 4. प्रश्न 5वा आहे पहा, इथे तुम्हाला त्रिकोणामध्ये सारखे भाग केलेले दिसत आहेत. ह्या आकृतीमध्ये बघा सारखे भाग आहेत, सेम आकृती आहेत ह्या 3 मध्ये, पण ह्यामध्ये त्रिकोणाचे आतले भाग जरा वेगळे आहेत बघा. त्रिकोणामधले आकृतीचे भाग वेगळे आहेत, म्हणून ही पर्याय क्रमांक 1 ही वेगळी आहे. सर्व ठिकाणी बघा त्रिकोण आतमधले त्रिकोणांचे समान भाग केलेले आहेत. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, पण हा भाग कसा आहे, पर्याय क्रमांकाचा वेगळा आहे. प्रश्न 6वा बघा, पंचकोणात
आतमध्ये पंचकोन उलटा, त्रिकोण त्रिकोण उलटा गोल, चौकोन चौकोन उलटा गोल. आणि आता इथे मात्र काय आहे, गोल. मग गोलात गोल आणि मग त्याच्यात आता वेगळी आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. बघा इथे पंचकोन सरळ, त्याच्या आतमध्ये उलटा पंचकोन मग गोल, त्रिकोण उलटा त्रिकोण मग गोल, चौकोन उलटा चौकोन, जे आयत म्हटलं आयत, उलटा आयत आणि गोल. मग पर्याय क्रमांक 4 ची आकृती वेगळी आहे. प्रश्न 7वा आहे पहा. प्रश्न 7वा पान नंबर 272 वर पाहायचा आहे. प्रश्न 7वा इथे काय दिलेलं आहे, गोल गोलात चौकोन आणि मग त्रिकोण, म्हणजे चौकोन गोल चौकोन, गोल चौकोन गोल आणि चौकोन गोल गोल. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, 2 गोल आणि 1 चौकोन. इथे मात्र वेगळे आहेत. तुम्ही पहा इथे 2 चौकोन 1 गोल, ते 2 गोल 1 चौकोन, इथे 2 गोल 1 चौकोन. मग कुठेतरी 2 2 आहे, ते सगळी 1 1 आहे. म्हणून विसंगत आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न पान नंबर 273 वर क्रम 4.1 वर्णमाला, इथे सुद्धा तोच आहे. इथे वर्णमाला म्हणजे इंग्रजी ए टू झेड या अक्षरांची मालिका दिलेली असते. या अक्षरांचा मूळ अक्षर मालिकेतील अक्षरांच्या क्रमांशी संबंध असतो. कधी उजव्या बाजूने देखील क्रम लावून अक्षर दिले जातात. त्यामुळे आपल्याला ए टू झेड अक्षरांचा क्रम सरळ सुद्धा माहिती पाहिजे आणि उलटा देखील क्रम माहिती पाहिजे. कधी कधी काय होतं, 2 अक्षर किंवा त्यापेक्षा जास्त समूह अक्षरांचे समूह पण दिलेले असतात आणि आपल्याला काय करायचं असतं, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर आपल्याला शोधायचे असते. तर पाहूया आपण, नमुना प्रश्न दिलेला आहे तर तुम्ही एक्सप्लेनेशन पहा. आता आपण स्वाध्याय सोडूया. प्रश्न आहे, चिन्हाच्या जागी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय क्रमांक छायांकित करा. मग आता आपल्याला दिलेला आहे बघा, ए बी डी ई जी एच जे के. मग कोणता येणार आहे बघा, ए बी झाल्यानंतर सी सोडून काय आलाय, डीई. दिसतंय सर्वांना, ए बी नंतर काय सोडलाय त्यांनी, सी सोडलाय आणि डी. ई नंतर काय सोडलाय, एफ सोडलाय, जी एच. इथे काय सोडलाय, आय सोडलाय. मग के नंतर आपल्याला काय सोडायचं आहे, जे के एल. एल नंतर कोणता येणार आहे, एम ने स्टार्ट होणारा, एम एन क्रमाने येणारा पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा आहे, डीई जी एच के एल पी क्यू. एबीसीडी ई एफ सोडलाय बघा. प्रश्न 2 मध्ये काय सोडलाय, एबीसीडी ई एफ जी एच आय जी एच आय जे सोडलाय, 2 सोडलाय. के एल एल नंतर एम एन ओ, 3 अक्षर सोडलेत हा बघा. इथे 1 सोडला, इथे 2 सोडले, इथे 3 सोडले. मग इथे किती सोडणार आहात, 4. म्हणजे कोणकोणते सोडणार, पी क्यू आर एस टी यू, हे 4 अक्षर सोडून नंतर कोणतं येणार आहे, पीपीआर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू. मग कोणता येणार आहे, पर्याय क्रमांक 2. बघा अक्षरांचा समूह शोधायचा आहे. सुरुवातीला 1 सोडला, नंतर 2 सोडले, नंतर 3 सोडले, नंतर 4 सोडले. आता पुढे के एल एम एन ओ पी क्यू आर, मग काय येणार आहे, एकदम सोपं, क्रमाने दिलेले आहे. एस टी पर्याय क्रमांक 2 क्रमाने दिले, के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. आता बघा सुरुवातीला ए झेड बी वाय सी एक्स जी डब्ल्यू. मग पहिलं अक्षर शेवटचं अक्षर, दुसरं अक्षर शेवटून दुसरं अक्षर, तिसरा शेवटून. मग कोणता येणार आहे, ए बी सी डी नंतर कोणता येणार आहे, ई. बघा ई येणार आहे. पर्यायामध्ये दुसरं कोणतंच नाही, ई सुरुवात होणार दोनच आहे. उलट पण जाऊ शकतो आपण, झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही, म्हणजे कोणता येणार आहे, ई व्ही. प्रश्न 5वा आहे, ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी व्ही. मग आता काय येणार आहे बघा, क्रमाक्रमाने आपण सुरुवातीला पाहू. ए बी सी डी, ई ने सुरुवात होणार आहे बघा. कशाने सुरुवात होणार आहे, ए बी सी डी. आता वाय एक्स डब्ल्यू व्ही, मग कोणतं येणार आहे सांगा बरं, उलट येणार अक्षर कोणतं आहे, व्ही नंतर, अगदी बरोबर, यू. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6वा आहे, एफ जी जे के एन ओ आर एस. बघा एबीसीडी एफ जी एच आय, इथे एच आय सोडलाय,
जे के एल एम सोडलाय, 2 अक्षर सोडलेले आहेत प्रत्येक ह्याच्यात. एल एम एन ओ पी क्यू 2 सोडलेत. आता इथे पण सोडून द्या आर्यस, नंतर पी क्यू आर एस टी यू सोडून द्या, पी क्यू आर एस टी यू. मग अक्षर काय येणार आहे? व्ही डब्ल्यू. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा आहे झेड वाय डब्ल्यू एस आर एन एफ. उलट दिलेलं आहे बघा, वाय झेड व्ही डब्ल्यू आर एस एम एन. मग कोणता आहे उलटा येणारा? जीएच म्हणजे एच जी. हा, आता हे जीएच सरळ येतो, दुसरी एच आय नाही येणार आहे, एच जी. पर्याय क्रमांक 2. बी वाय डी डब्ल्यू एफ यू एच एस. मग इथे काय येणार आहे बरं? एक एक सोडलेला आहे. बी नंतर सी सोडलाय, डी नंतर ई सोडलाय, एफ नंतर जी सोडलाय, एच नंतर आपण आय सोडून काय येणार आहे? जे आय जे एन. म्हणजे ने सुरुवात होणारा कुठला आहे? पर्याय क्रमांक 1. वाय सी एक्स डी डब्ल्यू ई व्ही एफ. प्रश्न 9वा वाय सी एक्स डी डब्ल्यू व्ही. मग आता उलट्या दिशेने जा. वाय एक्स डब्ल्यू, मग कोण येणार आहे सुरुवातीला? यू. आता सी डी ई एफ आणि कोण येणार आहे मग? जी. सी डी ई एफ जी. मग जी यू जी कुठला येणार आहे? ऑप्शन नंबर 4. प्रश्न 10वा आहे एक्स डब्ल्यू यू टी आर क्यू ओ एन. पुन्हा ते सुरुवातीचं अक्षर पाहूया आपण. यू व्ही डब्ल्यू एक्स. एक्स डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू एक्स टी यू क्यू आर पी क्यू आर एन ओ. मग उलट दिशेने कोणता येणार आहे? एम के येणार आहे का? एल एम एन के पुढचा येतो, आपल्याला उलटा यायला पाहिजे. के एल येणार आहे का? नाही. एल एम नाही. तर उलटा कोणता येतो? एल के म्हणजेच के एल. म्हणून पर्याय क्रमांक 4. ओके, समजलं सर्वांना? नंतर 4.2 आहे संख्या. आता या प्रश्न प्रकारात काय दिलेलं असतं? 4 अंक किंवा संख्या दिलेल्या असतात आणि एका ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. आणि मग हे 4ही घटक लक्षात ठेवून त्यांचा काहीतरी विशिष्ट असा क्रम असतो. तो क्रम लक्षात ठेवून, त्यांचा संबंध लक्षात ठेवून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या किंवा अंक येईल हे आपल्याला ओळखायचं असतं. आता आपण सोडणार आहोत प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखून अचूक पर्याय निवडा. मग आता काय हे पहा बरं. बघा काय लॉजिक लावता येईल सांगा बरं. बघा, एकामध्ये 1 मिळवल्यावर किती होतात? एक मध्ये जर आपण 1 मिळवला तर होतात 2. काय होतात? 2. मग 2 मध्ये 2 मिळाल्यावर 4. 4 मध्ये 3 मिळाल्यावर 7. क्रमाक्रमाने अंक वाढत जाऊ. 7 मध्ये 4 मिळाल्यावर 11. 11 मध्ये 5 मिळाल्यावर 16. मग 16 मध्ये जर आपण 6 मिळवले तर उत्तर काय येणार आहे? 22. पर्याय क्रमांक 3. कसं कळालंय? अंकामध्ये एक एक अंक वाढवत वाढवत काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. समजले सर्वांना? एकामध्ये 1 मिळाल्यावर 2, 2 मध्ये 2 मिळाल्यावर 4, 4 मध्ये 3 मिळाल्यावर 7, 7 मध्ये 4 मिळाल्यावर 11, 11 मध्ये 5 मिळाल्यावर 16 आणि 16 मध्ये 6 मिळाल्यावर 22. प्रश्न दुसरा आहे 2, 3, 5, 7, 11, 13. मग काय आहे? या संख्या ओळखण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या संख्या माहिती असणं पाहिजे. सम, विषम, संयुक्त, मूळ, कोप्राईम, विन प्राईम, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संख्येचे वर्ग, घन, हे सगळे माहिती पाठ असणं खूप गरजेचं आहे. मग ह्या काय आहेत बरं? 2, 3, 5, 7, 11, 13 या आहेत मूळ संख्या. मग 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 17. 2, 5, 11, 23, 47. इथे काय लॉजिक लावता येईल सांगा बरं. बघा, बेदुने 4, 4 मध्ये 1 मिळाल्यावर 5. म्हणजे काय? प्रत्येक संख्येमध्ये संख्येची दुप्पट केली आणि दुप्पट करून त्यामध्ये काय मिळवलेलं आहे? 1 मिळवलं. बघा,
2ची दुप्पट 4, 4 मध्ये 1 मिळवल्यावर 5, 5ची दुप्पट 10, 10 मध्ये 1 मिळवल्यावर 11, 11ची दुप्पट 22, 22 मध्ये 1 मिळाल्यावर 23, 23ची दुप्पट 46, 46 मध्ये 1 मिळालं 47. मग आता आपल्याला 47ची दुप्पट करायची आहे. किती आहे 47ची दुप्पट? 7 दुणे 14, हातचाला 1, 7 दुणे 8 आणि 1 9, 94 अधिक 1. मग उत्तर काय येते? 95. पर्याय क्रमांक 4. कळलंय? संख्येची दुप्पट करून त्यामध्ये काय 1 मिळवलं. आता पुढे 1 4 9 16 25 36. अगदी सोपा प्रश्न प्रकार आहे. अगदी डोळे झाकून उत्तर आपल्याला लिहिता येईल. ह्या सर्व वर्ग संख्या आहे. मग वर्ग संख्या असलेला प्रकार, पण आपल्याला इथे 49 पण आहे आणि 64 पण आहे. पण इथे कशाचा वर्ग आहे पाहिला आपण? कशाचा वर्ग आहे हा? 6चा आहे. मग 6च्या नंतर कोणता वर्ग येणार आहे आपला? 7चा वर्ग. मग 7चा वर्ग काय आहे? 49. पर्याय क्रमांक 2. 5वा प्रश्न आहे 2 3 4 6 9 8 12. मग इथे पान नंबर बघा 274 वर. इथे काय लॉजिक आहे पहा. 2चा पाढा आणि 3चा पाढा आपण सरळ दिलेला नाहीये बघा. 2 दुणे 4, 4 दुणे, इथे काहीतरी चुकलेलं आहे. 2 न मिळाले, पाढा नाही सॉरी. 2 2 4, 4 2 6, 6 2 8. मग इथे काय येणार आहे? 8 आणि 2 10. असा उलटा पाहूयात. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 आणि पुढे किती येईल? असं 12 आणि 3 15. पण आपल्याला इथला विचारलाय. मग कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 1. 6वा प्रश्न पाहूया. 0 7 26 63 124. काय आहे बरं इथे? 0 7 26 63 124. तर इथे आहे पहा. इथे येत आहे आपलं पहा 215. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7वा आहे 8 13 23 38 58. मग इथे प्रत्येक संख्येमध्ये काय झालेले बघा मिळवत गेलेले आहेत. 8 आणि 5 बघा. 8मध्ये 5 मिळाल्यावर किती येतात? 5. 8 आणि 5 13. मग 13 5ची दुप्पट, 5चा पाढा 10, 13 आणि 10 23, 5 3 15. 13 23 मध्ये 15 मिळाल्यावर 38, 5 चोक 20, 38 मध्ये 20 मिळाल्यावर 58. मग 5 5 25. आता मग 58 मध्ये जर आपण 25 मिळवले तर किती उत्तर येतं सांगा बरं? 83. पर्याय क्रमांक 3. 83 हे आपलं उत्तर येत आहे. ओके. नंतर प्रश्न 8वा पहा. 10 12 15 20 27 आणि 38. आता ह्या सगळ्या काय आहेत बघा. 15 15 5 6 7 मिळत गेले. मग त्याच्यानंतर क्रमाक्रमाने आपले काय होत गेलेले वाढत. 10 2 12, 12 3 15, 3 मग 5 बघा. 2 मिळवले गेले, मग नंतर 3 मिळवले गेले, नंतर 5 मिळवले गेले. म्हणजे याच्यामध्ये काय मिळवलं गेलं माहितीये? संयुक्त मूळ संख्या. मग 7 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 27 आणि 11 38. 11 नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 13. मग 38 मध्ये जर आपण 13 मिळवले तर उत्तर किती येतं बघा? 51. समजलंय? ओके. सर्वांमध्ये काय झालेलं आहे? मूळ संख्या मिळवत मिळवत गेलेले आहे. पुढे 23 28 38 51 57. मग इथे आहे तर इथे उत्तर येते पहा. पर्याय क्रमांक 1 69. पर्याय क्रमांक 1. आता ह्यानंतरचा प्रश्न
4.3 क्रम आकृत्या. आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये थोडासा आकृत्यामध्ये काय केलं असतं, बदल करून आकृत्यांची मालिका दिलेली असते. मग ह्या मालिकेतल्या आपल्याला काय करायचं असतं, पुढचं पद म्हणजे त्याच्या नंतर कोणतं आहे. आता इथे उदाहरण दिले बघा, इथे किती आहेत, एक एक कमी करत गेले. इथला कमी केला, नंतर इथला कमी केला, मग नंतर एक कमी होणार, मग कुठला तरी एक कमी होणार, मग कुठला येणार, पर्याय क्रमांक 1. चला आता पुढचा स्वाध्याय पाहूयात आपण. पान नंबर 274 वरची आकृती पहा. बघा, सुरुवातीला आकृती दिली आहे, त्यानंतर ही दिली आहे, मग परत पुन्हा रिपीट झाली, मग परत कोणती आकृती येणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. बघा क्रम कसा दिलेला आहे, ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे. ह्यात बदल झालेला नाही, जशीच्या तशी सेम परत दिलेली आहे. मग इथे ह्या जागेवर कुठली आकृती येणार आहे, 2 नंबरची आकृती. आता इथे ठोकळे दिलेले आहेत बघा, इथे 1 ठोकळा, इथे 2 ठोकळे, 3 ठोकळे, मग अगदी सोपा. मग शेवटच्या आकृतीत किती ठोकळे येणार आहेत, 4, पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न तिसरा आहे पहा, उभ्या रेषा, तिरक्या रेषा, त्या रेषा मग कशी येणार आहे, उभी रेष, पर्याय क्रमांक 4. नंतर चौथा प्रश्न तिरका झालेला आहे, वरच्या कोपऱ्यातनं खालच्या कोपऱ्यात, मग हे खालच्या कोपऱ्यातनं कुठे जाणार आहे, तिरका समोरच्या बाजूत म्हणजे इथे जाणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5 आहे बघा, आडवं उभं, मग खालून आडवं, बघा वरची साईड घड्याळाच्या दिशेने, मग ही साईड, मग ही साईड, मग आता कुठली साईड येणार आहे, ही साईड, मग कुठे आहे, पर्याय क्रमांक 4. 6 आहे, चौकोनात गोल, गोलात षटकोन. चौकोनच आहे प्रत्येकाला, काय दिलेलं आहे, गोलात षटकोन, मग इथे काय दिलेलं आहे, षटकोनात गोल, मग इथे काय आहे, गोलात पंचकोन, मग आता काय येणार, पंचकोनात गोल, मग कुठे आहे पंचकोनात गोल, तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7 आहे, चौकोन दिलाय, आडवा चौकोन, त्रिकोण दिलाय, म्हणजे अर्धी बाजू रंगवलेली आहे, मग इथे सुद्धा काय होणार आहे, तिरकी बाजू काय झालेली आहे आपली, अशी सेम रंगवलेली असते. मग कुठला पर्याय येणार आहे आपला, पर्याय क्रमांक 1. आठवा प्रश्न आहे पहा, इथून खाली आलेले आहे, मग इथून कुठे जाणार आहे, ती कुठल्या दिशेला जाणार आहे, तर बरोबर ह्या साईडला इथे जाणार आहे. बघा टर्न पण कसा मारलेला आहे, असा, मग खाली, मग आता कोणत्या बाजूने येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, मग कोणते स्टार येणार आहेत, बघा स्टार मध्ये आकार पण वेगवेगळा आहे, मग कोणता स्टार येणार आहे, तर 1 नंबरचा. 10 आहे, आडवी रेष, मग 2 झाल्यात, मग 3 झाल्यात, मग आता किती होतील, 4 होतील. मग कोणता पर्याय क्रमांक येणार आहे, 4 रेषा असलेला, 1 2 3, आणि मग कुठे 4 आहेत, बघा इथे 1 2 3 4 5, इथे पण 5 आहे, 1 2 3 4, मग इथे किती आहेत, 4, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके, समजले सर्वांना. त्यानंतर आपण पाहणार आहोत पान नंबर 278 वरच, चुकीचं पद ओळखणे. आता चुकीचं पद असणार म्हणजे आपण याच्यात काय झालं असतं, जे चुकीचं 4 पद सारखे असतात, एक पद वेगळं असतं, ते पद ओळखायचं असतं आणि न ओळखणारा पर्याय निवडायचा असतो. आता इथे 2 4 6 8 9 12, मग चुकीचं पद कोणतं आहे, 9 आहे, सगळ्या सम आहेत, 9 ही काय आहे, विषम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे 2 3 5 9 11 13 आणि 17, ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत, 9 ही फक्त संयुक्त संख्या आहे, कळलं, बाकीच्या सगळ्या मूळ आहेत, 3 फक्त ही संयुक्त संख्या आहे. 1 8 27 49 125 216. आता बघा इथे प्रश्न प्रकार घोळ करायचा नाही, 49 पाहून लगेच वर्ग संख्या म्हणायचं नाहीये, तर काय ह्या सगळ्या घन संख्या आहेत, 49 ही फक्त वर्ग संख्या आहे. बघा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 5 चा घन 125, 6 चा घन 216, आणि 49 ही फक्त वर्ग संख्या आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे 49. 5 10 16 23 32 40 50, मग ह्या सगळ्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत, फक्त 23 ही काय आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे फक्त तिला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे. 5 8 14 23 34,
आणि 5 आणि 68 यामध्ये कोणती वेगळी संख्या आहे तर 34, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6 आहे 0, 3, 9, 15, 24, 35, 48. ह्यातलं कुठलं आहे? 6. फक्त 9 ही काय आहे? वर्ग संख्या आहे, बाकीच्या वर्ग संख्या नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7 आहे BCEFHIKLOP. बघा, ABCD BC EFHIKLOP. मग कोणते वेगळे आहे? पर्याय क्रमांक OP. प्रश्न 8 आहे ADIPX. मग कुठला येते आपलं? A1 ला आहे, 4 ला आहे, I9 ला आहे. सगळ्यांचे अनुक्रमांक लक्षात ठेवायचे. A1, D4, I9. P किती नंबरला? P किती? 16 ला. किती नंबरला आहे? 16. आणि X किती नंबरला आहे? X हा गटात बसत नाही. X किती नंबरला आहे? 31 नंबरला आहे, म्हणून ही गटात बसत नाही. पर्याय क्रमांक 4. बाकी सगळ्या वर्ग संख्या आहेत म्हणून. पुढे ABCDEFGHIHIJMN सगळ्या क्रमशः येणारे समूह आहे. फक्त BCDHIJ पर्याय क्रमांक HIJ हा गटात बसत नाही, तो क्रमाने येणारा अक्षर समूह नाही. BDFGJL मग कुठला आहे? क्रमाक्रमाने लक्षात. B2, 4, EF 6, FG G 7 ला येतो. GHI किती नंबरला येतोय? 10. आणि किती नंबरला येतोय? 12. मग ह्या सगळ्या समसंख्या आहेत. जी हा फक्त विषम संख्या आहे, म्हणून गटात न बसणारा पर्याय क्रमांक 1 G. ओके, समजले सर्वांना? तर ह्यामधला आपला चिन्ह मालिका ही थोडीशी राहिलेली आहे, ती आपण अभ्यासूया. आता चिन्हांच्या मालिकेत सुद्धा काय असतं? गट असतं. ते गट सारखे असू शकतात. कोणत्या गटात बदल होतो हे लक्षात. चिन्ह उजवीकडे किंवा डावीकडे सरकतात, याचं निरीक्षण करून गटानुसार संख्येच्या चिन्हात बदल होतो का ते पाहायचं आहे आणि मोजून गट करायचे आहे. पाहूयात आपला पहिला प्रश्न. बघा, ह्याला तुम्ही क्रम दिले तरी चालते. आता बघा, इथे आपण काय करूया? उद्गारवाचक चिन्ह याला 1 देऊया, 2, 1, 2, 2, 1. इथे काय दिलेलं आहे? आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ओके, इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी कोणती संख्या आहे ते आपल्याला शोधायचं सांगितलेलं आहे. आता हे पुन्हा कुठलं झालेलं आहे? हा रिपीट झालेला आहे. हा चिन्ह काय झालेलं आहे? फक्त ऍड झालेला आहे, स्टारचं चिन्ह. मग हे सुद्धा काय होणार आहे? इथे एक येणार आहे, हो की नाही? याचे पण सुद्धा काय येणार आहे? 2 चिन्ह, 2, 2. आणि मग तिसऱ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे? पुन्हा ह्या प्रकारचं चिन्ह आलेलं आहे, मग कुठला येणार आहे? पर्याय क्रमांक 1. समजलं? आता प्रश्न दुसरा आहे. 1 मग भरीव गोल, मग परत पुन्हा काय झालेलं आहे? 2x वाढलेला आहे, मग पुन्हा त्रिकोण x. यानुसार कुठला पर्याय येणार आहे? तर पहा, कुठलं चिन्ह आपल्या ऍड होणार आहे? प्रत्येक ठिकाणी एक एक ऍड होत गेलेला आहे. मग कोणता ऍड होणार आहे? तर हे. ओके, फक्त एकच ऍड होतंय, म्हणून पर्याय क्रमांक 1. चिन्हाचा क्रम पहिलं जे आहे ते काय होतंय? शेवटी जाते. हा काय होतंय? शेवटी. सुरुवातीला आल्याला काय होतंय? 2 नंबरला, ह्या पद्धतीने. नंतर 2 गोल, 2 गोल चौकोन, 2 गोल 2 चौकोन, 2 गोल 2 चौकोन आणि त्रिकोण. मग इथे काय येणार आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे?
2 गोल 2 चौकोन आणि 2 त्रिकोण. मग कुठे येणार आहे पर्याय क्रमांक 3. नंतर चौथा आहे पहा, लेफ्ट एरो प्लसचं चिन्ह, मग इक्वल लेफ्ट एरो प्लसचं चिन्ह. मग परत इथे काय येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी विचार. मग आता इथे कोणतं तरी चिन्ह ऍड होणार आहे. कोणतं चिन्ह ऍड होणार आहे पहा बरं. तर कुठलं बरोबरचं चिन्ह इथे दिलंय की नाही, बरोबरचं चिन्ह. मग इथे काय होणार आहे बरोबरचं चिन्ह डाऊन एरो प्लस प्लस. ओके समजलंय. मग इथे कसं मायनस पाडलं, पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 5वा आहे, भरीव त्रिकोण गोल अधिक, मग त्रिकोण गोल अधिक त्रिकोण गोल अधिक. मग सेम सेम पॅटर्न आहे, मग तसाच येणार आहे त्रिकोण गोल अधिक त्रिकोण गोल अधिक त्रिकोण गोल अधिक. मग कुठला आहे त्रिकोण गोल अधिक, पर्याय क्रमांक 4. आता इथे एक गोल, मग आपल्याला प्रश्नचिन्ह विचारलं. मग इथे काय दिलंय त्रिकोण गोल. मग इथे काय येणार आहे फक्त तर ह्या पद्धतीचं येणार आहे की नाही, पर्याय क्रमांक 4. सुरुवातीला येणार शेवटी जात. 7वा आहे बघा, ग्रेटर दॅन लेस दॅन बरोबर ग्रेटर दॅन बरोबर लेस दॅन, मग बरोबर ग्रेटर दॅन लेस दॅन. मग पुढे काय येणार आहे पुन्हा तेच रिपीट होणार आहे ग्रेटर दॅन लेस दॅन आणि बरोबर, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा पहा, चौकोन गोल. मग इथे काय येणार आहे 8चं येणार आहे 2 गोल 2 त्रिकोण 2 चौकोन, पर्याय क्रमांक 4. 9वा आहे प्लस 2 चौकोन गुणिले 1 चौकोन. मग ह्याचे 2 वाढले हा, आणि मग 1 कमी झाला. मग याचे परत काय होणार आहे 3 क्रॉस येणार आहे, हो की नाही, पर्याय क्रमांक 2. 9चं पर्याय क्रमांक 2. अधिक गुणिले मग परत काय येणार आहे अधिक, पर्याय क्रमांक 1. ओके. ह्यानंतर राहिलेले जे काही क्वेश्चन मार्क आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे. किती आहेत पुस्तकामध्ये 10च्या नंतर 5 क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही स्वतः सॉल्व. ओके समजले सर्वांना. बाय एव्हरीबडी.